आणि ते एक रोडबद्दलचा विषय आहे. 700 मीटरचा ते रोड आहे भोर तालुक्यामध्ये. तर त्या ठिकाणच्या रोड जे आहे ते PMRD आणि जिल्हा परिषदचे निगडीत रोड आहे. त्याच्या अनुषंगाने मॅडमने ते दोघंही विभागाला त्याच्या मागणी पाठवली होती आणि ते दोघंही विभागाचे आमच्याकडे आता रिप्लाय पण आलेले आहे. तर ते रिप्लाय आता आम्ही सबमिट आमच्याकडे झालेले आहे आणि त्याचा जे रिप्लाय आहे ते मॅडमकडे आता आम्ही सबमिट केला होता. मी मध्ये आता इकडे पत्रकार भवनमध्ये बरेच दिवसापासून नियोजन केलं होतं, तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. पण ते जे उत्तर आहे ते मॅडमला दिलं जाईल आणि त्याच्या अनुषंगाने नक्की ते जे रोड आहे त्याच्या अनुषंगाने काम करण्याची भावनाने जिल्हा परिषद आणि PMRD जी आहे ते त्याचे पुढचे पाऊल उचलते. बरं सर, निवेदन स्वीकारले खासदारांचं आपण निवेदन? हा, निवेदन तर त्यांनी आधीच आम्हाला दिलेला होता. उपोषण सर त्यांचं कधी सुळेंनी बऱ्याच वेळा निवेदन दिलं प्रशासनाला हा रस्ता कंप्लीट व्हावा, पण त्याबद्दल कुठली गांभीर्याने दखल घेतली नाही असा एक त्यांचा आरोप आहे. नाही, गांभीर्याने दखल पण घेतलेली आहे. PMRDने त्याच्या अनुषंगाने त्याचा एस्टिमेट पण आय थिंक तयार केलेला आहे, गव्हर्नमेंटकडे पण सबमिट पण केलेला आहे आणि त्याच्या पुढचा प्रोसेस चालू आहे. तुम्ही PMRD कडून माहिती घेतली तर तुम्हाला पूर्ण माहिती पण मिळेल. सर, मग आंदोलन त्या मागे घ्यायला तयार नाही, त्या म्हणतात की जिल्हाधिकारी जोपर्यंत चर्चा आता मी बोलतो मॅडमशी ह्या सगळ्या संदर्भात राज्य शासनाने दिनानाथ मंगेशकर संदर्भात जी कमिटी नेमली होती त्याचा अहवाल तुमच्याकडे पाठवला असं म्हणतात. शासनाकडे पाठवला, तुमच्याकडे पण आलेला आहे कॉपी? त्याची कॉपी आमच्याकडे येते, त्याच्यावर शासन जे आहे ते निर्णय देते. आता त्यावरती काही जिल्हा मेडिकल बोर्डची काही चर्चा केली आहे तुम्ही या सगळ्या बाबतीत? बोर्डच्या बद्दल चर्चा पण केलेली, आमच्याकडे रिपोर्ट पण आलेला आहे आणि त्याच्यावर योग्यचे निर्णय घेण्यासाठी शासनाकडे ते अहवाल पण गेलेला आहे. ते योग्यचे निर्णय घेतील गव्हर्नमेंट.